कबड्डी खेळणारे 7 जण आणि जेवण करायला 30 पोरं. रामराम मंडळी, आज आम्हाला कबड्डीचे टुर्नामेंट खेळायला जायचं होतं. ते आमचं 6वं टुर्नामेंट होतं. याच्या आधी आम्ही 5 हारले होतो. तरी पण आम्ही स्वतःला म्हणत होतो की अपयश हे यशाची पहिली पायरी आहे, म्हणत जायचं आणि खेळायला जात जायचं. मग काय, मुलांना फोन केला, गणराजच्या घराकडे बोलावून घेतलं, कारण गाडी इकडे येऊन होती. मग गाडीमध्ये बसलो. बसल्याबरोबर मग ह्या मुलांचे भजनं चालू झाले राव. भजन ऐकता ऐकता कधी चालबडीला पोहोचलो माहितच पडलं नाही. ग्राउंडवर येऊन बघतो तर काय, गावातल्या गावात मॅच चालू होती. मुलांना म्हटलं बघत बसा तुम्ही, मी तोपर्यंत जाऊन एंट्री करून येतो. मग मी गेलो, एंट्री वगैरे करून घेतली आणि नंतर तिथून आम्ही वजन करायला गेलो. वजन वगैरे करून घेतलं. एवढ्यातच आमचा मॅच पुकारला. मग मुलांना किटा वगैरे घालायला लावला, किटा घातल्या, वॉर्मअप वगैरे केला, ग्राउंडवर आलो, टॉस वगैरे करून घेतला आणि मग आमची मॅच चालू झाली. मी मॅच तर हारलो, पण जर कोणाला आमची मॅच बघायची असेल तर माझ्या युट्यूब चॅनलवरती टाकली आहे आणि त्याची लिंक माझ्या बायोमध्ये टाकून आहे. तिथून मग आम्ही जेवण करायसाठी आलो. खेळणारे 7 जण होते आणि जेवण करणारे 30 ते 35 मुलं. सगळ्यांनी जेवण करून घेतलं आणि मग तिथून निघलो आम्ही भद्रावतीकडे. जाताना मोठी मुलं गाणे म्हणत आले आणि येताना हे लहान बघा याचे गाणे आहे आता. रंग बदल के हमसे मिलने आए. गाणे ऐकत ऐकत आलो, भद्रावतीला पोहोचलो. या मुलाला थंडी खूप लागली होती. हा चाय प्यायचा म्हणत होता, म्हणून चाय प्यायला थांबलो होतो. मग आम्ही चाय वगैरे पिऊन गेला. तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत घ्या मग मला फॉलो करून. जातो आम्ही आता गावाकडे.